आणखी एक महत्त्वाचा विषय ज्याकडे सगळ्या महाराष्ट्रातल्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं लक्ष आहे त्या विषयाकडे आपण वळतोय। आपल्यासोबत असणार आहेत प्रकाश शेंडगे ओबीसी नेते, राजेंद्र कोंढरे समन्वयक मराठा क्रांती मोर्चा, याशिवाय हेमलता पाटील काँग्रेसच्या प्रवक्त्या नाशिकहून, राजेंद्र पातोडे वंचित बहुजनचे नेते आणि प्रसाद लाड प्रवक्ते भाजपचे। सगळ्यांचं स्वागत। मी पहिल्यांदा सुरुवात करणार आहे राजेंद्र कोंढरे यांच्यापासून। कोंढरेजी, 11 तारखेला होऊ घातलेल्या परीक्षेच्या बाबतीत संभाजीराजेंनी नुकताच इशारा दिला आहे। सकल मराठा मोर्चा समन्वयकांचं याबद्दल नेमकं काय म्हणणं आहे? 11 तारखेला जी एमपीएससीची परीक्षा आहे त्याला 3 कारणांसाठी आम्ही विरोध केलाय। 7 एप्रिल 2020 ला राज्य शासनाने स्वतः भूमिका घेऊन एमपीएससीने एक पब्लिकेशन केलं होतं की कोविडच्या पार्श्वभूमीवर 2.5 लाख मुलांना आम्ही वेठीस धरणार नाही, त्यामुळे कोरोनाची महामारी कमी झाल्यावर परीक्षा घेण्यात येईल, त्यासाठी तसं राज्य शासनाने आणि यांनी एमपीएससीने कळवलेलं होतं। दुसरा मुद्दा काय आहे की आता जी परीक्षा त्यांनी घेतलेली तर कोविडची पार्श्वभूमी कमी झालेली नाही, राज्यामध्ये आजही संचारबंदी जमावबंदी लागू आहे। मग ह्या पार्श्वभूमीवर 2,61,000 जागा आहेत आणि भरती फक्त 200 जागांची आहे। शिवाय कोविडच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने प्रत्येक सरकारी कार्यालयामध्ये 50% उपस्थिती कर्मचाऱ्यांची बंधनकारक केलेली आहे। मग अशा परिस्थितीत राज्य शासनाचे सर्व कर्मचारी कामावर नाहीत आणि तुम्ही 200 जागांसाठी फक्त ही परीक्षा घेताय, म्हणून आमचा विरोध आहे। बरं, मी पहिल्यांदा पहिला चर्चेची एक पहिली फेरी घेऊया, त्यानंतर दुसरीकडे जाऊयात। मी शेंडगेंकडे जातोय। शेंडगेजी, 11 तारखेच्या एमपीएससी परीक्षेबाबतीत आपलं काय म्हणणं आहे? ओबीसी नेत्यांचं प्रवक्ते म्हणजे ओबीसी नेत्यांचे समन्वयक म्हणून मी आपल्याकडे पाहतोय, बोला। असं आहे की ही जी परीक्षा आहे, हजारो विद्यार्थी या ठिकाणी त्या परीक्षेची तयारी 5-5, 6-6 वर्ष करतात आणि अक्षरशः चातकासारखं डोळे लावून बसले असतात ती कधी ही परीक्षा होते आहे, कारण त्यांच्या भविष्यातलं सगळं त्यांचं आयुष्य भविष्य जे आहे त्याच्यावर त्यांचं प्लॅनिंग केलेलं असतं आणि अशा वेळी परीक्षा डिक्लेअर करायची आणि ती रद्द करा म्हणून सांगायची। आता कोंढरे साहेबांनी सांगितलं की ते कोविडमुळं, तर कोविडचा हा विषय जो आहे तो सरकार आपल्या स्तरावर हाताळत आहे। सोशल डिस्टन्सचा विषय असेल तर सरकार करेल ना, पण एका समाजाने ते बंद करायला लावले। आणि माझ्या माहितीप्रमाणे असं आहे की जो पण मराठा आरक्षणाचा विषय आहे, मराठा आरक्षणाला स्थगिती आहे, त्याच्यामुळे ही स्थगिती उठेपर्यंत जे आहे कुठल्याच भरती करू द्यायची नाही, कुठली एक्झाम होऊ द्यायची नाही, हे जे महाराष्ट्रात चालू आहे हे महाराष्ट्राच्या दृष्टीने हे योग्य नव्हे। हे म्हातारी बैलाचं दुःख नाही, पण काळ सोसवेल, काळ सुटावेल। कारण जर एक समाज असं करायला हे सुरू केलं, ही प्रथा सुरू झाली तर उद्या मग प्रत्येक समाज उठेल की आमची स्थगिती आहे, आमचं हे जो पण परीक्षा होऊ द्यायची नाही, आम्ही ते परीक्षा केंद्रावर जाऊ घालू। ठीक आहे, मला शेंडगेची एक बेसिक भूमिका कळली। मराठा समन्वयकांचं म्हणणं आहे परीक्षा 2 कारणांसाठी, एकतर निर्णय झालेला नाहीये, 2 कोविडची परिस्थिती आहे। शेंडगेंचं वेगळं म्हणणं आहे। मी भाजपकडे जातो, त्यानंतर वंचित बहुजन आणि हेमलता पाटलांकडे जाईन। प्रसाद लाडजी, या सगळ्याबद्दल मराठा आंदोलकांचे जे काय म्हणणं आहे त्याचं मूर्त स्वरूप प्रामुख्यानं कोणी पुढे येत असतील तर ते आहेत 2 छत्रपती राजे, म्हणजे एक उदयनराजे भोसले आणि दुसरे संभाजीराजे छत्रपती, दोघेही भाजपशी संबंधित। माझे 2 प्रश्न आहेत तुम्हाला। एक, या मंडळींचं म्हणणं या बाबतीत भाजपचं काय म्हणणं आहे, त्यामुळे या विधानाची भाजप दखल कशी घेतं आणि भाजप या पक्षाचं या परीक्षेबद्दल काय म्हणणं आहे? प्रसन्न, याच्यामध्ये पहिली सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की यामध्ये राजेंद्र कोंढरेंनी जे सांगितलं त्यामध्ये मराठा समाजाचं यामुळे प्रचंड मोठं नुकसान होणार आहे आणि प्रकाश शेंडगे साहेब ज्येष्ठ नेते आहेत, ओबीसी समाजाचे नेते आहेत, त्यांचा देखील बहुमान करतो। पण हे करत असताना प्रत्येक समाजाने दुसऱ्या समाजाची दखल घेतली पाहिजे, त्याचा मान ठेवला पाहिजे। मला असं वाटतं की हे महाआघाडीचं सरकार, उद्धव ठाकरेंचं सरकार हे मराठ्यांमध्ये आणि ओबीसीमध्ये भांडणं लावायचा प्रयत्न करत आहे। आमची एकच मागणी पहिल्या दिवसापासून होती की ज्या बाबतीत माननीय देवेंद्र फडणवीसांनी, मी देखील, प्रवीण दरेकरांनी देखील माननीय मुख्यमंत्र्यांना, शिक्षण मंत्र्यांना पत्र दिलं होतं, ज्यामध्ये आम्ही त्यांना म्हणत होतो की हे करत असताना, एमपीएससीच्या परीक्षा घेत असताना मराठा आरक्षणाचा प्रश्न पहिला निकाली लागावा, यामध्ये सर्वपक्षीय बैठक बोलवावी, ज्या बैठकीच्या माध्यमातून सर्व प्रकारचे कुलगुरू असतील, एमपीएससीचे अध्यक्ष असतील, मेंबर्स असतील, शिक्षण तज्ज्ञ असतील, सर्वपक्षीय नेते असतील, यांना एकत्रितपणे विश्वासात घेऊन हे केलं पाहिजे। ज्या वेळेला 2,21,000 जागा आहेत आणि 200 जागांसाठी तुम्ही जाहिरात देता, परीक्षा लावता, म्हणजे एक प्रकारे तुम्ही भांडण लावण्याचा प्रयत्न करता का? हा प्रसन्न सगळ्यात मोठा विषय आहे। आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे की सरकारला जर हे करायचं आहे तर सरकारने यामध्ये सर्वपक्षीय एक भूमिका घेतली पाहिजे, सर्व नेत्यांशी चर्चा केली पाहिजे।
मराठा समाजाचा देखील विचार केला पाहिजे. ज्या छत्रपतींच्या वंशजाचा आम्ही मान ठेवतो, सन्मान ठेवतो, त्यांना देखील या विषयामध्ये आपण विश्वासात घेतलं पाहिजे. दलित ओबीसी नेत्याला देखील विश्वासात तुमच्या घेतलं बोलण्याचा पाहिजे. सार काय? परवा परीक्षा व्हावी की न व्हावी? बिलकुल न व्हावी. यामध्ये सर्वपक्षीय बैठक घेऊन जसं राजेंद्र कोंढरे यांनी सांगितलं, यामुळे प्रचंड प्रमाणात मराठा समाजाचं नुकसान होणार आहे आणि त्यामुळे मराठा समाजाचं नुकसान होऊ नये. ठीक आहे, मला आणि बेसिक कोणाचं भूमिका नुकसान कळली. होऊ नये ही आमची भूमिका आहे. मला भूमिका आणि अशा कळली. प्रकारची कुठलीही आहे. व्यवस्था सरकारने लावल्याशिवाय करू नये. बरं, मी काँग्रेसकडे जातो. हेमलताजी, मी तुमच्याकडे महाविकास आघाडीच्या प्रवक्त्या आणि म्हणजे मी त्यांच्या प्रतिनिधी म्हणून तुम्हाला पाहतोय केवळ, कारण आपल्याकडे काय नुसता शिवसेनेचा किंवा राष्ट्रवादीचे प्रवक्ते नाहीयेत. या बाबतीत सरकारची भूमिका काय असेल? आणि आता तोंडावरती 2 दिवसावरती परीक्षा असताना आपल्या या सगळ्या विद्यार्थ्यांचे जीव टांगणीला आहेत. अशा वेळी अजून सरकारकडनं काही मीडिएशन करण्याचा प्रयत्न चाललाय का? प्रसन्न, हा विषय अतिशय गुंतागुंतीचा आहे. आपण बघितलं तर 28 जानेवारीला या परीक्षांचं नोटिफिकेशन निघालेलं आहे आणि त्यानंतर 2.5 लाख विद्यार्थी या परीक्षेला बसणार आहेत. सर्व समाजाचे विद्यार्थी या परीक्षेला बसणार आहेत आणि त्यामध्ये 200 जागांसाठी फक्त ही परीक्षा आहे. 4 ते 5 वर्षापासून हे विद्यार्थी त्याच्यामध्ये अभ्यास करतायत, हॉस्टेलवर जाऊन राहिलेत, वेगवेगळ्या शहरांमध्ये राहून झालेत, तिथल्या हॉस्टेलचं बिल भाडं देत आहेत आणि अशा याला विद्यार्थ्यांमध्ये वेगवेगळे मतप्रवाह आहेत. किंवा उद्याच्याला तुमचं HD बार झालं तर तुम्ही काय करणार, मग ह्या परीक्षा कशा देणार? त्यामुळे विद्यार्थ्यांची एक भूमिका आहे. सरकारला सगळ्यांची भूमिका समजावून घेऊनच पुढे जावं लागणार आहे. परंतु भाजप प्रवक्ते बोलताना मगाशी म्हणत होते की सरकार हे भांडणं लावतंय, पण मला त्यांच्या भूमिकेची गंमत वाटते की UPSCच्या परीक्षेच्या बाबतीत तुम्ही वेगळं धोरण घेता, तेव्हा तुम्ही अगदी हट्टाने म्हणता की त्या झाल्या पाहिजेत. MPSCच्या परीक्षेच्या बाबतीत वेगळं धोरण घेता. दोन्हीही हे छत्रपती जे आहेत हे दोन्हीही खासदार आहेत आणि UPSCच्या परीक्षेच्या बाबतीत त्यांनी काय पत्र दिलं होतं का सरकारला की कोविडच्या पार्श्वभूमीवर ह्या परीक्षा होऊ नयेत म्हणून? त्यामुळे वेगवेगळ्या भूमिका घेऊन आपण वेगवेगळ्या समाजांमध्ये भांडण लावण्याचं काम करतोय. सरकार ह्या सगळ्यांशी समन्वय साधून मला वाटतं 5:30 वाजता या संदर्भामध्ये सरकार सगळ्यांशी संवाद साधून मग निर्णय घेणार आहे आणि त्या सरकारचा निर्णय लवकरच जाहीर होईल. सगळ्यांचं म्हणणं ऐकून योग्य तो निर्णय घेतला जाईल, परंतु दोन्ही पक्षांचं म्हणणं ऐकून घेणं हे सरकारचं काम आहे आणि त्या दृष्टीने सरकार पुढे जात आहे. राजेंद्र पातोडे जी आपल्या पक्षाचे सर्वोच्च नेते प्रकाश आंबेडकरांनी काही अतिशय परखड म्हणण्यापेक्षा सुद्धा बोचरी टीका करणारी विधानं केलेली आहेत आणि आताच्या जरा चार्ज अशा वातावरणामध्ये काय वंचितची भूमिका आहे परीक्षेबद्दल? परीक्षा झाली पाहिजे हे वंचित बहुजन आघाडीची भूमिका आहे. ती बाळासाहेबांनी जाहीर केलेली आहे. यापूर्वी UPSCच्या परीक्षा झालेल्या आहेत आणि त्यामुळे परीक्षा घेण्यात यावी. परीक्षा संपल्यानंतर भरती करण्यासंदर्भातली नियमावली जाहीर करावी आणि मग आयदर कोर्टाचा निकाल येण्याच्या संदर्भातला काही निर्णय घेता येतो का, किंवा ह्या भरतीमध्ये काही जागा राखीव ज्या असतील तेवढ्या भरायच्या सोडून इतरांच्या अपॉइंटमेंट कराव्या, अशा पद्धतीचा काहीतरी SOP करून हे सगळं केलं पाहिजे अशी वंचित बहुजन आघाडीची भूमिका आहे. बरं, मी कोंढरेंकडे पुन्हा एकदा जातो. कोंढरेजी, याच्यामध्ये एक वेळ काही तोडगा निघू शकतो का? कारण काही एक प्रपोजल न देता परीक्षाच नको असं म्हणणं म्हणजे नाही म्हणायला. आज केवळ काही सवर्णच बसतात असं नाही, सगळा प्रचंड मोठा बहुजन वर्ग या परीक्षेला बसतो. त्यातून MPSCची कीर्ती अशी आहे की UPSC सारखी नाहीये. कधी परीक्षा येते, कधी रिझल्ट लागणार काही माहित नाही. अशावेळी डेट डिक्लेअर झालेली आहे, ती संधी घ्यायची की नाही? अन्यथा एज बारचा सुद्धा समस्या तुमच्या समोर आहे, तुम्हाला सुद्धा माहिती आहे विषय. तर 2 महत्वाचा अजून एक विषय मी महाराष्ट्राच्या पुढे आणतोय की MPSCच्या परीक्षेमध्ये SABC प्रवर्गातनं जवळपास 90,000च्या पुढे मुलांनी आपले अर्ज भरलेले आहेत आणि हे अर्ज भरलेले असताना त्यांनी त्या दिवशी जी डेटला जो फॉर्म भरला त्या प्रवर्गामध्ये SABCला खुल्या प्रवर्गाची 38 एज लिमिट आहे आणि मागासवर्गीयांसाठी 43 आहे. तर 38 आणि 43 आणि PSI साठी 31 आणि 34 अशी रेंज आहे. या 2 रेंज मध्ये जवळपास 25-30 हजार विद्यार्थी असण्याची शक्यता आहे. आता काय होणार आहे की राज्य सरकारने एक स्टँड घेतला की आम्ही निकाल नंतर लावू, पण विषय असा आहे की मराठा आरक्षणाच्या स्थगितीवर कुठल्याही प्रकारचा निर्णय सुप्रीम कोर्टापर्यंत जोपर्यंत येत नाही, समजा तो निर्णय पॉझिटिव्ह आला तर ठीक आहे आणि निगेटिव्ह आला तर काय, तर निगेटिव्ह आला तर ही जवळपास 25 ते 30 हजार मुलं खुल्या प्रवर्गात कन्वर्ट करायची झाली तर खुल्या प्रवर्गाला 38 एज लिमिटची कॅप आहे आणि इकडे PSI साठी 31 आहे आणि त्याच्यामध्ये 25 ते 30 हजार विद्यार्थी बाद होतात. मगाशी शेंडगे साहेब म्हणले की विद्यार्थी 5-5 वर्ष तयारी करतात, मान्य आहे,
मग ही सुद्धा मुलं 5 वर्ष तयारी करत होती, त्यांची काही चूक नव्हती. तो जो फॉर्म भरलाय त्या दिवशी मग एज रिलॅक्सेशन देणार का राज्य शासन? त्याच्यात भूमिका हा घ्यायला तोडगा तयार तुम्ही नाही. मागणार आणि आहात का? अजून पण- हा शक्य पण आहे, हा शक्य पण आहे. हा अतिशय चांगला मुद्दा तुम्ही मांडलाय कोंढरेजी. हा मुद्दा तुम्ही मांडणार आहात का की आम्हाला एज रिलॅक्सेशन द्या कोणती परिस्थिती असो आरक्षणाबद्दल? आम्ही त्यांना असं सांगितलंय, सरकारला सुद्धा विद्यार्थ्यांनी स्वतः सुचवलं की ह्या 30-25 हजार मुलांचा जर तुम्ही निर्णय घ्यायचा असेल तर ते एज रिलॅक्सेशन देण्याला राज्य शासनाला तरतूद आहे, ते करू शकतात. बरोबर आहे. 33चं 38 केलं तर 38चं 43 केलं. मग आता ज्या मुलांनी फॉर्म भरलाय ते सरसकट जर सगळ्यांची वयोमर्यादा वाढवून दिली तर त्या मुलांना संधी मिळेल. ज्या मुलांना संधी मिळणारच नाहीये त्या मुलांचा 25-30 हजार मुलांचा जर प्रश्न असेल तर त्याची दखल आम्ही घेतली पाहिजे. त्याच्यावर राज्य शासन जर रिॲक्टच होत नसेल, 2 दिवसावर परीक्षा आली, महाराष्ट्रामध्ये वातावरण तप्त झालेलं आहे, अशा परिस्थितीमध्ये आमच्यावर पण दबाव आहे, आमच्यावर पण प्रचंड प्रमाणात दबाव आहे. त्यामुळे त्या मुलांच्या हिताचं संरक्षण करणं याला फर्स्ट प्रायोरिटी आहे. बरं, मी एक प्रसाद लाडांकडे जाऊन मग शेंडगेंकडे जाईन. प्रसाद लाडजी मगाशी हेमलता पाटील यांनी विचारलं की जर का एवढंच कोविड वगैरेचा मुद्दा असेल तर मग युपीएससी परीक्षा तरी कशा होत आहेत? आता हा प्रश्न जरी त्यांनी खासदारांना विचारला असला, उदयनराजे आणि संभाजीराजे, तरी प्रामुख्यानं केंद्र सरकार भाजपचं आहे. मग मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की मग कोविडची काळजी महाराष्ट्रात असेल तर युपीएससीची परीक्षा तरी कशाला हव्या? नाही प्रसन्ना, या विषयावरती मी ताईंना एक उत्तर देऊ इच्छिणार आहे. ताईंनी मगाशी म्हटलं की ज्या बाबतीमध्ये सरकारच्या वरती मी आरोप केला, मला पुन्हा एकदा हे सांगायचं आहे, युपीएससीच्या बाबतीत जसं सर्वपक्षीय चर्चा करून निर्णय घेतला गेला तसा एमपीएससीच्या बाबतीत देखील आजचा हा जो निर्णय आहे हा मराठा आरक्षणाला लागलेल्या स्थगितीमुळे झाला आणि याच्यामध्ये 100% राज्य सरकारचा हलगर्जीपणा होता. आणि आज जसं कोंढरे साहेबांनी सांगितलं की वयोमर्यादेचा प्रश्न आहे, जसं तुम्ही म्हणालात की हा प्रश्न निकाली निघू शकतो, चर्चा होऊन निघू शकतो, पण जर सरकार चर्चाच करायला तयार नसेल, सरकार जर मुका आणि भैरव होण्याचा जर आव आणत असेल किंवा आविर्भाव आणत असेल तर कशा प्रकारे चर्चा करायची? मग तो मराठा समाज असेल, धनगर समाज असेल, ओबीसी समाज असेल, ह्या प्रत्येकाची कुठे ना कुठेतरी भावना आहे. वयोमर्यादा जर तुम्ही वाढवून दिलीत, निर्णय प्रक्रिया, माझं मत आहे की यामध्ये जर तुम्ही 2 महिने पुढे ढकललं, आता कोर्टाची तारीख येणार आहे, कोर्टाच्या बाबतीत तुम्ही निर्णय घेतलात आणि सरकारने जर, राज्य सरकारने जर एकंदरीत भूमिका घेतली आणि प्रत्येक वेळेला माननीय शरद पवार साहेबांसारखे ज्येष्ठ नेते त्यांचे मार्गदर्शक असताना मराठा समाजावर अन्याय होतोच कसा? आम्ही विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये देखील वकील बदला, चांगले वकील करा, मराठा समाजाला विश्वासात घ्या, सर्वपक्षीय नेत्यांना विश्वासात घ्या ही मागणी करत होतो. पण त्यावेळेला अशोक चव्हाण साहेब असतील, एकनाथ शिंदे असतील, हे अतिशय आविर्भावामध्ये सांगत होते की आम्ही चांगले वकील केले. मग मराठा आरक्षण का हुकलं गेलं? का त्याच्यावर लाडजी तेच वकील होते ज्यांनी हायकोर्टात मिळवून दिलं, तेच तर वकील आहेत, वेगळे कुठे वकील आहेत? याच वकिलांनी हायकोर्टात मिळवून दिलं, तेच तिकडे पुढे लढतायत. आम्ही मागणी केली होती. नाही प्रसन्नाजी, आम्ही मागणी केली होती थोरात साहेबांना तुम्ही तिकडे द्या, ज्या थोरात साहेबांनी हायकोर्टामध्ये आपल्याला न्याय मिळवून दिला. NKP साळवेंना आपण सांगितलं होतं द्या, ज्यांनी न्याय मिळवून दिला, पण ह्यांनी तो केला नाही आणि आज ते आरोप करायचं काम करतायत आणि मराठा समाजावरती अन्याय करण्याचं काम करतात. ठीक आहे, मी पुन्हा फक्त आता आपल्या विषयाची चौकट ही 11 तारीख हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. सकल मराठा आरक्षणाचा संपूर्ण विषय आपण आम्ही मराठा परिषदा आयोजित केलेल्या आहेत, पण तो खूप मोठा विस्तारित विषय आहे. मी आता जातो शेंडगेंकडे. प्रकाश शेंडगेजी, एक तोडगा थोडा दृष्टिक्षेपात आहे ज्याचा प्रस्ताव मांडलेला आहे कोंढरे यांनी की मग एज रिलॅक्सेशन जाहीर करा की तुमची संधी हुकणार नाही, काही निर्णय लागो तर मग याच्यातून मार्ग निघू शकतो. कारण परीक्षा झाली तरी किमान मुलांना खात्री असेल की पॉलिसी ज्या परीक्षा आहेत त्याच्या बाबतीत एज रिलॅक्सेशन, एजचा, वयाचा डिबार होण्याचा प्रॉब्लेम येणार नाही. मान्य असेल हा तोडगा? हा प्रसन्नाजी, असं आहे की मराठा समाजाच्या आरक्षणात स्थगिती आल्यापासून एक मोठे विषय महाराष्ट्रात सुरू आहे. त्यात आणखी एक मोठा विषय की पूर्ण मेगाभरती थांबवायची की परीक्षा घ्यायची, त्याची मेगाभरती सुरू ठेवायची, याच्या बाबतीत सुद्धा आमच्या ओबीसी संघटना, भटकेमुळ संघटना यांच्यामध्ये आमची अशी भावना आहे की मराठा समाजाच्या जागा ज्या आहेत, ज्या 13% जागा आहेत, त्या 13% तशाच ठेवायला आमची कुणाची हरकत नाही. त्या जागा दुसऱ्या समाजाला आम्हाला कोणा त्याच्यासाठी क्लेम करायचा नाहीये, त्या तशाच ठेवाव्यात आणि बाकीचे जे 87% जे जागा ज्या आहेत त्या जागा भरायला काय हरकत आहे. तसंच हा जो परीक्षेचा विषय आहे, समजा जर एससीबीसीच्या विद्यार्थी म्हणजे मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांच्या जागा ज्या आहेत त्या जागा जर तशाच ठेवायच्या असेल तर आमची काही हरकत नाही. पण तेवढ्यासाठी संपूर्ण सगळ्या समाजांच्या मनाला वेठी धरणं हे बरोबर नाहीये. एज रिलॅक्सेशनचा मुद्दा कोंढरे साहेबांनी मांडला, माझ्या मते आमच्या इथं समर्थन आहे त्याला. ते सरकारने त्यांनी करून घ्यावं आणि सरकारला जर करावं असं आमचं काही हरकत नाही.
पण एज रिलॅक्सेशन मराठा समाजाला देत असतील तर मग बाकीचे जे उच्चवर्णीय जे जमाती जे आहेत ते सुद्धा ते रिलेशन ते सुद्धा मागू शकतील. हा पण एक मुद्दा त्या आपण येऊ शकतो. तर जर सरकार यामध्ये काही निर्णय करत असतील आणि मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना जर न्याय मिळत असेल तर त्याच्यामध्ये आमची काहीच हरकत नाही. आमचं म्हणणं एवढंच आहे की ह्या परीक्षा आपण घ्याव्यात, ह्या मुलांना न्याय मिळाला पाहिजे. एक एक दिवस त्यांच्या आयुष्यातला महत्वाचा आहे आणि त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये, एज बार होऊ नये, ही आमची भूमिका आहे. एज रिलॅक्सेशनच्या बाबतीतला एक सूक्ष्म भाग असा, एज रिलॅक्सेशन करणं हे सगळ्यांना मान्य होण्यासारखं या चर्चेत उपस्थित असलेल्यांना, पण याच्यातला एक छोटीशी अडचण अशी आहे की एज रिलॅक्सेशन केलं की ओपन साठीच्या एजची जी काही लिमिट आहे तिला जर का आपण आणखी पुढे वाढवलं, इतरांच्या सोबतीने आणून दिलं आपल्याला जो काय आकडा असेल तो, की जे ओपनच्या नंतरच्या एजवाला जो कुठला सेक्शन आहे, सामाजिक वर्ग आहे, त्या संख्येला तितकीच ही संख्या कॉम्पिटिशनला तयार होते आणि याच्यातून आणखी काही छोटीशी पण वेगळी गुंतागुंत होऊ शकते. पण असाधारण स्थितीत याचा विचार करावा लागेल. हा कोंढरेंचा मुद्दा बरोबर आहे. मी जातो हेमलता पाटील यांच्याकडे. हेमलताजी, हा विषय याचा विचार होऊ शकतो का? राज्य शासन पातळीला विचार चाललाय का? प्रसन्न, मला विषयाची चौकट अजिबात मोडायची नाही. फक्त एक सेकंदात असं सांगू इच्छिते की भाजपचे जे प्रवक्ते आहेत ते राजकीय अभिनेशी पूर्ण असं बोलतायत. शरद पवारांवरचा त्यांचा राग मी समजू शकते, परंतु वकील चुकीचे दिले वगैरे हे सगळी माहिती करून घेतली पाहिजे आणि मग कुठल्या तरी चॅनलवर जाऊन आपण बोललं पाहिजे, एवढीच माझी अपेक्षा आहे. दुसरी गोष्ट, आता आपण बघितलं की चर्चेमध्ये वेगवेगळे पैलू समोर येत आहेत. त्याच्यामध्ये एज रिलॅक्सेशन द्यायचं किंवा परीक्षा घ्यायच्या आणि भरती प्रक्रिया हे सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर राबवायची, असे वेगवेगळ्या, किंवा परीक्षा थांबवायची, असे वेगवेगळे मुद्दे पुढे येत आहेत. मी राज्य सरकार यावरती निर्णय लवकरच घेणार आहे. मी आता त्या पद्धतीने काही सांगू शकत नाही, परंतु मी तुम्हाला एकच या ठिकाणी आश्वस्त करते की कुठल्याही समाजाच्या मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचा जो आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आणि त्या समाजाची जी मागणी आहे त्यातल्या कुठल्याही मुलावरती अन्याय होणार नाही, ही सरकारची भूमिका आहे आणि त्याच दृष्टीने निर्णय घेतला जाईल ज्याच्यामुळे सर्वांचं समाधान होईल आणि कोणावरही अन्याय होणार नाही, एवढीच मी या ठिकाणी आपल्याला ग्वाही देऊ इच्छिते. वंचितची याबद्दल काय भूमिका असेल? पातोळेजी, महाराष्ट्राचं वातावरण खराब करू पाहते. 9 कोण करतंय? किंवा 8 तारखेला ते बैठकीच्या पण आता कोण वातावरण कोण खराब करते? पातोळेजी, मला लक्षात नाही आलं कोण खराब करते. कुठलाही काही दंगाधोपा झालेला नाहीये, काही झालेलं नाहीये. परीक्षा होणं अपेक्षित आहे. आज बैठक आहे. जाणीवपूर्वक 11 तारखेच्या परीक्षेचा जाग सरकारला आज येते. आज ते समन्वयाची बैठक बोलवतायत आणि गेल्या अनेक दिवसापासून हा विषय महाराष्ट्रात सुरू आहे. मराठा क्रांती मोर्चा असेल, मराठा संघटना असतील, ओबीसीच्या संघटना असतील, या सगळ्यांनी वारंवार यावर उपाययोजना करा, काहीतरी यातनं मार्ग काढा असं सुचवलं. पण सरकारला वेळ नाही. सरकार जाणीवपूर्वक कोविडच्या आपल्या नाकर्तेपणाच्या भूमिकेवर पांघरून घालण्यासाठी जाणीवपूर्वक महाराष्ट्राचं वातावरण खराब करते. दंगली घडल्या पाहिजे, अशांतता निर्माण झाली पाहिजे, यासाठी सरकार जाणीवपूर्वक असं करते. पण असं का करेल पातोडेजी? राज्य सरकार, आपण धरून चालू, तुमची आपण थेरी तपासून बघूयात. राज्य सरकारला 2 समाजांमध्ये वाद पेटवायचा असेल तर तो पेटून फायदा कुणाचा होणार? सरकारचाच होणार आहे. कारण आज ज्या पद्धतीचं वातावरण आहे सरकारचं, कुणाचाही पायपोस कुणामध्ये नाही. सरकार काय निर्णय घेते सरकारला सुद्धा कळत नाही आहे. महाराष्ट्रात कोविडची परिस्थिती अचानक आलेली नाही. 6 महिन्यापेक्षा अधिक काळ. ठीक आहे पातोळेजी, तुम्ही फार मोठा, म्हणजे मी वेगळा घेऊन जाणार होतो पण तुम्ही मोठा आरोप केलेला आहे. हा गंभीर आरोप आहे हेमलताजी. सरकारच 2 समाजामध्ये दुफळी तयार होईल म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत एमपीएससीचं पाणी नाकाला येईल पर्यंत 11 तारखेला परीक्षा आहे, अजून निर्णय घेत नाहीये. याच्या मागे 2 समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न आहे तुमचा. स्टेटमेंट काय सांगता याच्यामध्ये? ते वाद नाही लावत का? मी कोंढरेजी तो पण विषय घेतो. आधी हेमलता, मी कोंढरेजी हेमलता पाटलाची कमेंट घेऊन मी येतो तुमच्याकडे. हेमलताजी बोला. प्रसन्न ह्या थेरीला काहीतरी अर्थ आहे का? म्हणजे ह्या बोलण्याला काहीतरी अर्थ आहे का? जे सरकार सत्तेवरती आहे, ज्याला चांगल्या पद्धतीने राजकारभार करायचा आहे, ते सरकार, 1 मिनिट थांबा जरा, 2 मिनिटं मध्ये बोलू नका, 2 मिनिटं मध्ये बोलू नका. ते सरकार 2 समाजामध्ये भांडणं लावून आपल्याला अस्थिर करेल, ही थेरी मला तर काही समजली नाही आणि या थेरीच्या मागचं राजकारण मलाही त्याच्यामध्ये. लाडांनी पण हाच आरोप केला हेमलताजी. प्रसाद लाड यांनी सुद्धा हाच आरोप केलेला आहे, हाच मुद्दा मांडलेला आहे. नाही,
प्रसाद लाडांच्या बद्दल आणि भाजपबद्दल तर मला अजिबातच बोलायचं नाही. म्हणजे कोविडच्या पार्श्वभूमीवर सुशांत सिंहचं प्रकरण ज्या पद्धतीने लावून धरलं, त्यामुळे भारतीय जनता पक्षाकडनं माझी शून्य अपेक्षा आहे. भारतीय जनता पक्षाकडनं माझी काही अपेक्षा नाही. केवळ आणि केवळ मराठा समाजाच्या आरक्षणाचं सुद्धा भारतीय जनता पक्ष हे राजकारण करते आणि त्यांना कसंही करून हे सरकार अस्थिर करायचं समोर आलेलं आहे. सुप्रीम कोर्टाचा काय निकाल लागला आणि त्या संदर्भात आता आपल्याला बोलायचं नाहीये. परंतु सगळ्यात महत्वाचं म्हणजे सरकार दोन समाजामध्ये भांडणं लावतं, या थेरीला काही अर्थ नाही. सगळ्या समाजांना एकत्र घेऊन जाण्याचा कुठलाही सरकारचा प्रयत्न असतो, कारण त्या सरकारला सर्व घटकांचा विचार प्रसाद लाड यांच्याकडे जाण्यापूर्वी मगाशी कोंढरे काहीतरी बोलू पाहत होते, मला त्यांना थांबावं लागलं होतं. कोंढरेजी काय म्हणताय? कोंढरेजी, दोन मुद्दे होते. पहिला प्रकाश शेंडगे साहेबांचा मुद्दा एक खोडून काढतो. ही पूर्व परीक्षेत 2,61,000 विद्यार्थी बसलेत. युपीएससीला बसलेल्या परीक्षांचे जे विद्यार्थी होते ते निम्म्यावरच बसले. आता ह्या 2,61,000 विद्यार्थ्यांचं जर मेरिट लावायचं झालं तर खुल्या प्रवर्गामध्ये सगळे लोक कन्वर्ट होत असताना एसीबीसीच्या जागा रिझर्व्ह कायद्याने कशी ठेवता येतील? त्या ठेवता येत नाही. म्हणून तर आम्ही परीक्षा इंटरिम स्थगिती जी निर्णय आहे तो निर्णय जास्तीत जास्त 1 महिन्याच्या आतमध्ये येऊ शकतो. तोपर्यंत तरी किमान ह्या परीक्षा पुढे ढकलल्या पाहिजे. आणि प्रसन्नजी, हा जाणीवपूर्वक आरोप असा आहे की सुप्रीम कोर्टामध्ये राज्य सरकारने सांगितलं की आम्ही कोविडच्या पार्श्वभूमीवर भरती करणार नाही. दुसऱ्या बाजूला स्थगिती आल्यानंतर तिसऱ्या दिवशी गृहमंत्री साहेब सांगतात की आम्ही 12,000 पोलीस भरणार. त्याच्यावर अजून निर्णय घेतला नाही, पुन्हा सेटअप मागे आले. आता ह्या बाबतीत पण तोच प्रश्न तयार झाला की मेरिट लावताना अशा एसीबीसीच्या जागा वेगळ्या काढून अशा करता येत नाही. त्याला तांत्रिक अडचणी येऊ शकतात, कोर्टबाजी होऊ शकते, त्यामुळे ते होणार नाही. 1 महिना परीक्षा पुढे गेल्याने काय फारसं नुकसान होणार नाही. त्याच्या आतमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये राज्य सरकारने अर्जावर तातडीने सुनावणी घेण्यासाठी मेन्शन करावं. बरं, ठीक आहे. शेंडगेजी, याबद्दल आपल्याला काय म्हणायचं? त्यानंतर मी प्रसाद लाडांकडे जाईल. की आता स्थगिती आलेली आहे. आमचं म्हणणं एवढं आहे की मराठा समाजाच्या ज्या जागा एसीबीसीच्या आहेत त्या इतर कुणीही घेऊ नये. त्यासाठी जर रिझर्व्ह ठेवता आल्या तर ठेवाव्यात. आणि जर ठेवता येत नसतील तर दुसरा जो पर्याय जो ईडब्ल्यूएसचा जो आहे तो मराठा समाजाच्या काही नेत्यांनी सुद्धा मान्य केलेला आहे की आता हे आरक्षणाचं हे जे सगळं सुरू आहे सगळं हे सगळं फुल स्टॉप केला पाहिजे. आणि आता ईडब्ल्यूएस मध्ये जे आहे ईडब्ल्यूएस मध्ये आता कार्यक्रम करण्यासाठी लॉबिंग येते आहे घ्यावेत अशा मराठा समाज नेतेच म्हणत आहे. नाही शेंडगेजी, अहो शेंडगेजी, तुम्ही कोंढरेंचं ऐकलं का? शेंडगेजी, कोंढरेंचं ऐकलं का तुम्ही? त्यांचं असं म्हणणं आहे हे आता काहीच नाही तर ईडब्ल्यूएसचा किमान हातचा आहे ते तरी घेऊयात, नाही तर धुपाटणं पण राहणार नाही. हा एक कार्यक्रम आहे, त्यांनी तो कार्यक्रम शब्द वापरलाय. मराठा आरक्षणाला सरळ सरळ गुंडाळून जे 16% आकडा आहे 5% मध्ये ईडब्ल्यूएस मध्ये बसवण्याचा हा प्रयत्न आहे. हे राजकारण आहे असं त्यांचं म्हणणं आहे कोंढरेंचं. शेंडगेजी, नाही पण दुसरा मार्ग नाही. आता ईडब्ल्यूएस बघा, सुप्रीम कोर्टच्या स्थगितीच्या पार्श्वभूमीवर एकच पर्याय शिल्लक राहिलाय, तो म्हणजे ईडब्ल्यूएस. आयदर यू हॅव टू वेट इन फायनल रिझल्ट 2-2.5 वर्ष. आणि 2.5 वर्ष सारख्या महाराष्ट्राला सगळ्या विद्यार्थ्यांना नुकसान करायचं, त्यांना वेटिंग झालं हे चुकीचं आहे. म्हणून ईडब्ल्यूएस मध्ये जितके मराठा गरीब मराठा विद्यार्थ्यांना न्याय मिळत असेल तो घेतला पाहिजे. हा महत्वाचा मुद्दा आहे. शेंडगेंनी म्हणलेला हा मुद्दा मात्र आहे की सुप्रीम कोर्टाचं जे काही फायनल रुलिंग येईल त्यासाठीचा नेमका किती काळ असेल याबद्दल आपण फक्त प्रेडिक्शन्स करू शकतो. तोपर्यंत आपण महाराष्ट्राचा गाडा स्थगित ठेवणार आहोत का नवीन रिक्रुटमेंटचा? तो मुद्दा घेऊन मी कोंढरेंकडे जातो. त्यापूर्वी प्रसाद लाड यांना मगाशी काही मुद्दे हेमलता पाटील यांनी विचारले, त्यांच्यावरती टीका केली. प्रसाद लाड, तुम्ही बोलत होता. नाही, मला काँग्रेस प्रवक्त्या हेमलता ताईंना एकच गोष्ट सांगायची आहे की भारतीय जनता पार्टीने कधीही सुशांत सिंग राजपूत प्रकरणात त्याची बाजू घेतली नाही किंवा कोणी खून केला कोणी काय केलं या बाबतीत कधीही बोललेलं नाही आहे. सरकारी यंत्रणा काम करत होती. राज्य सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या पोलीस यंत्रणेवर दबाव होता, त्यामुळे सीबीआयची मागणी आम्ही केली. सीबीआय जो न्याय देईल तो आम्हाला मान्य आहे. आणि पण सुशांत सिंग सोडून द्या, सोडून द्या. मला असं नाही एमपीसीच्या बाबतीत तुम्हाला उदयनराजे आणि संभाजीराजांची भूमिका मान्य असेल तर भाजपची अधिकृत भूमिका आहे का की परीक्षा स्थगित करा? देतोय मला राजेंद्र पातोडेंनी जे म्हटलं, राजेंद्र कोंढरेंनी जे म्हटलं की महाआघाडीचं सरकार आहे आपापसात भांडण लावायचं काम करत आहे आणि ह्या गोष्टीवरती मी ठाम आहे. मला एवढंच म्हणायचं आहे की 13% आरक्षण ठेवा, जे ओबीसी नेते आमचे प्रकाशजी जे म्हणतायत त्या बाबतीत देखील आमचं एकमत नाही आहे. जर चर्चा करायची होती तर मग 2 महिने ही चर्चा का नाही केली? आता अचानक 5:30 वाजता चर्चा का, ज्या वेळेला परवा परीक्षा आहेत? आमचं एकच म्हणणं आहे की सरकारने भूमिका घेतली पाहिजे. मुख्यमंत्री घराच्या बाहेर पडत नाहीत, एकमेकाशी समन्वय नाही आणि या बाबतीत मराठा समाज असेल, इतर समाज असेल, यांच्याशी खेळ खेळण्याचं काम, भांडणं लावण्याचं काम हे सरकार करत आहे. चर्चा करा आणि निर्णय घ्या. चर्चेसाठी सर्व तयार आहे.
मी कोंढरेंकडे जातो, त्यानंतर हेमलता पाटील यांच्याकडे प्रसाद लाडांचा प्रश्न घेऊन जाईन, पण कोंढरेंकडे मला शेंडगेंचा प्रश्न येण्याचा फार महत्त्वाचा मुद्दा मांडला होता. कोंढरेजी, शेंडगेंनी एक मूळ मुद्द्याला हात घातलेला आहे. ही सुप्रीम कोर्टातली कोर्ट कचेरी चालू राहील, पण त्याचा अर्थ महाराष्ट्रातील भरती प्रक्रिया पोलीस असो नाहीतर एमपीएससी असो नाहीतर येणाऱ्या असो, या आशा आपण सदैव स्थगित ठेवण्याची मागणी करणार आहात का? नाही, आम्ही तसं म्हटलेलं नाहीये. परवा एमपीएससीने जे डिक्लेरेशन केलंय त्याच्यामध्ये एमपीएससीने काय सांगितलं की न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे आम्ही लावू. न्यायालयाचं म्हणजे तो अंतरिमचा निर्णय आहे का फायनल डिसिजन हे गव्हर्नमेंटने क्लिअर केलेलं नाही, ते शासनाने क्लिअर करायचंय, ते आम्ही नाही क्लिअर करायचं. पण आमचं सर्वसाधारण मत आहे की अंतरिम सुनावणी जर आत्ताची अर्जावर झाली तर त्याच्यामध्ये आम्हाला क्लिअर कट स्टे व्हेकट झाला तर सगळ्या मुलांचं संरक्षण होईल. आणि जर स्टे व्हेकट नाही झाला असं दुर्दैवाने गृहीत धरू तर त्या परिस्थितीमध्ये काय निर्णय तो घ्यायचा तो घेता येईल ना. पण किमान आमच्या अर्जावर सुनावणी होण्यापुरते तरी थांबा, एवढीच फक्त मागणी आहे. जसे तुम्ही 5 वर्ष वाट पाहिली तशी आम्ही 25 वर्ष आरक्षणाची वाट पाहिली. 25 वर्षानंतर जर संधी मिळालेल्या मराठ्यांना तुम्ही 1 महिना सुद्धा जर संधी देणार नसेल तर कुठल्या सामाजिक न्यायाची अपेक्षा शेंडगे साहेब आपण करतो? बरं, शेंडगेजी आपली कमेंट. नाही, असं आहे की याच्यामध्ये गरीब मराठा विद्यार्थ्यांचं किंवा मुलांचं नुकसान होऊ नये ही आमची भावना आहे. आता सुप्रीम कोर्टची स्थगिती जी आहे, आता अजून ते घटनापीठ अजून सापडवायचं आहे. घटनापीठ सापडवायला किती महिने वेळ लागतो, ह्या कोविडच्या पार्श्वभूमीवर कोर्टाचं कामकाज कसं चालतं सगळ्याला माहिती आहे. पण हे जे आता चालू की आधी हे होऊ द्या, आधी ते होऊ द्या, कोर्टाचा निर्णय होऊ द्या, त्याच्यासाठी हे सगळं थांबवा, हे सगळं महाराष्ट्रामध्ये हे सगळं चुकीचं आहे. आणि कुणावर अन्याय होऊ नये आमची हीच भावना आहे. ईडब्ल्यूएसचा जे सेकंड पर्याय जो आहे, जे मराठा समाज नेत्यांनीच मान्य केलेला आहे, तो घेऊन तुम्ही करा ना. तुम्ही परीक्षा घेतल्या मार्चच्या आधी परीक्षा का नाही घेतल्या? मग त्यावेळेस मराठा आरक्षण लागू होतं, त्यावेळेस जर ह्या परीक्षा घेणं शक्य होतं. एमपीएससीचा कार्यक्रम अगोदर जाहीर झाला होता. मी आता परत आरोप करतो की विशिष्ट काही लोक राज्य सरकारच्या प्रशासनामध्ये आणि एमपीएससी मध्ये जाणीवपूर्वक मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना कसं विटीस धरलं जातं याचा वारंवार हा प्रयोग होतो. समांतर आरक्षणाच्या बाबतीत तीच घटना झाली. पूर्वलक्षी प्रभावाने कधी कायदा लागू होतो का? लागू झाला. आमच्या प्रत्येक मुलांनी आता अन्याय सहन करायचा, रस्त्यावर यायचा आणि मग मोठा भाऊ आमचे सगळे राजकारणी दाखवायचे आणि आता मराठ्यांचं पोट भरले, आता शांत बसा. ही जी काय आता मोठ्या प्रमाणावर एक सायकोलॉजिकल इफेक्ट देण्याचा प्रयत्न चालू आहे ना, तो अत्यंत निषेधार्ह आहे. प्रामाणिकपणे भूमिका मांडतोय, त्या भूमिकेचं राज्य सरकारने गंभीरपणे दखल घेऊन याच्यावर उपाययोजना करावी. याच्यावरती आता इमिजिएट उपाय, तातडीचा काही उपाय म्हणजे 5:30ला किंवा जी काय आज उद्यामध्ये बैठक होईल त्या बैठकीकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष आहे. त्यामध्ये जे किमान एक कोंढरेंनी आपल्याला सांगायचा प्रयत्न केलेला आहे की वयोमर्यादेचा मुद्दा आहे आणि मग जर का स्टे वॅकेट नाही झाला, जो काही सुप्रीम कोर्टातला आहे तो हटवला नाही गेला तर काय करायचं याच्याबद्दल काहीतरी ठरवावं लागेल, दिलासा द्यावा लागेल. त्याच्यावरतीच महाराष्ट्रातलं सामाजिक सामंजस्य टिकून राहील. आपण आशा करूया त्या दिशेने वाटचाल होईल. सगळ्या पक्षांचं मत सुद्धा लक्षात घेतलं जाईल, त्यासाठी सत्ताधारी प्रयत्न करतील. या अतिशय महत्त्वाच्या विषयासाठी हेमलता पाटील, तुम्ही, राजेंद्र पातोडे, प्रकाश शेंडगे, राजेंद्र कोंढरे, प्रसाद लाड आपण वेळ दिला. सगळ्यांचे आभार. इथेच थांबूयात. पाहत राहा एबीपी माझा.